नमो नमः। अयम निजप्रो वेति गणना लघुचेतसाम उदाराचरितनामतो वसुदेव कुटुंबकम। नमस्कार, मी आचार्य बालकृष्ण दवे। आजचा आपला मुख्य विषय वेद आणि विज्ञानामध्ये परहित सुखाय परहित च्या माध्यमातून जे एक दयाळूपणाचे वर्णन आपल्या वेद आणि पुराणामध्ये सांगितले आहे। परजनावर कशा प्रकारे आपण कृपा करू शकतो, परजनला कशा प्रकारे आपण त्यांचे संरक्षण करू शकतो, याचे वर्णन आज आपण आपल्या विषयाच्या माध्यमातून समजूया। आपली भारतीय संस्कृती, आपला सनातन धर्म आधी अनादी काळापासून सुरू आहे। आम्हाला माहिती आहे तसे आपली संस्कृती संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे। आपल्या संस्कृतीमध्ये अहिंसा, परोपकार, परहित, सज्जनता, दयाळूपणा अशा खूप साऱ्या सद्भाविक विषयाचे वर्णन केले गेले आहे। तर या मग आज आपण दयाळूपणा, दयाच्या विषयात काही वर्णन, काही बिंदूवर प्रकाश टाकूयात, थोडी चर्चा करूयात। आपल्याला माहित आहे तशी आमची सनातन संस्कृती महान आहे। आपला देश एक महान देश आहे। त्यामुळेच तर आपण बोलतो की माझा देश महान, माझा भारत महान। या सर्व गोष्टींचे सार आपली सांस्कृतिक आधारभूत आणि त्याचे एक मूल्य आहे। त्यात दया पण एक समाविष्ट आहे। चला आज आपण याविषयी एक गोष्टीतून जाणून घेऊया। दयाची साक्षात मूर्ती आहे भगवान श्रीराम। त्यांनी आपल्या जीवनात खूप त्याग केले आणि जर त्यांनी दया नसती दाखवली तर त्याग करण्याची वेळच नसती आली, वनवास भोगावे नसते लागले आणि ना सीताजींचा त्याग करावा लागला असता आणि ना त्यांना कोणते दुसरे कष्ट असते। मर्यादा पुरुषोत्तम श्री रामच्या आयुष्यातून आपल्याला दयेचा एक अमूल्य धडा शिकवयास मिळते। जर तुम्हाला कोणी 100 ग्राम सोनं देईल तर तुम्ही त्याला एखाद्या गरीबावर दया दाखवून देणार का? हा प्रश्न उभा राहतो। नाही देणार ना? पण जेव्हा रावण सीता मातेचे हरण करून घेऊन गेला तेव्हा श्रीराम आणि रावणामध्ये भयंकर युद्ध झाले आणि शेवटी भगवान श्रीरामाने रावणाला मारून लंकावर विजय मिळवले। तेव्हा सोन्याची लंका त्यांचीच झाली होती, पण त्यांनी दया दाखवून सोन्याची लंका स्वतः न ठेवता ती संपूर्ण लंका विभीषणला दिली। यापेक्षा दयेचे मोठे उदाहरण आणखी कोणते असू शकते? आणि रावण सारखे अनेक दैत्यांना मार्ग आणि सद्गती त्यांना मिळवून दिली। अशा प्रकारे मित्रांनो, जेव्हा दयेची वेळ येते, दया जेव्हा दाखवावी लागते कुठल्याही प्राणीवर असो, कुठल्याही व्यक्तीवर असो, तेव्हा त्याचे संस्कार, त्याच्या व्यवहाराचे परिचय होते। आपले काही व्यावहारिक विषयही असेच सांगतात की दया धर्माचे मोल आहे, पाप मोल आणि अभिमान। दया शब्दच धर्मासोबत जोडलेला आहे। जर तुम्ही धर्म करता तर तुमच्यात दया असणे आवश्यक आहे। छोट्यातला छोटा जीवच का ना असो, मोठ्यातला मोठा प्राणीच का ना असो, सर्वांवर दया दाखवणे अति आवश्यक आहे। आपले शास्त्रही म्हणतो की दयानागम सदा शोपिया सर्व कर्मम फलप्रदा सेविता शो करुत्याशुम मानसम करुणामयम। अर्थात सर्व इच्छित फळ देणारी दयाचे सेवन करायला पाहिजे। जर सेवन केले गेले, त्याला अंगीकार केले गेले, त्याला आपल्या आयुष्यात उतरवलं गेलं तर ते लगेच मनाला करुणामय बनवते आणि सर्व प्राण्यात समभाव बघणारा व्यक्तीच दयेला प्राप्त करू शकतो। आपल्या वेदात प्राण्यांसाठी अनेक दया दाखवले गेले आहे, व्यक्तींसाठी अनेक दया दाखवले गेले आहे। मग ते मित्र असो, कोणी अपरिचित असो, परिचित असो, सगळ्यात दयेचे भाव असणे अति आवश्यक आहे। जर मनुष्याच्या मनात दया नसेल तर तो कुठल्याही धर्माचे आचरण नाही करू शकणार। तो नेहमी अधर्माचेच आचरण करणार। त्यामुळे कोणीही व्यक्ती असो, व्यक्ती विशेषच का नसो, सगळ्यात दयेचे भाव आपले पुराण, आपले धर्मशास्त्र आणि आपल्या वेदात त्याचे वर्णन केले गेले आहे। कुठे कुठे वेदात प्रकृतीमध्ये एवढा दयेचा भाव दाखवण्यात आला आहे की ज्यामुळे हे सिद्ध होते की वेद आणि पुराणांमध्ये ना फक्त मानव पण प्राणी मात्र, जीव मात्र, वनस्पती मात्रांसाठीही दयेचा भाव तिथे सांगितला आहे। जर मनुष्याच्या मनात दया नसेल तर पृथ्वीचे संचालन पूर्ण बिघडून जाईल।
त्यामुळे मनुष्यामध्ये दयेचे असणे खूप आवश्यक आहे. वेद तसेच पुराणांच्या अनेक अशा कथा आहेत ज्याच्या माध्यमातून हे सांगितले गेले आहे की मनुष्यामध्ये दयेचे असणे अति आवश्यक आहे आणि त्याचा स्वभावही असा असायला पाहिजे की तो परजन हिताय परजन सुखाय च्या भावनेचे आपले जीवन जगला पाहिजे. आपण गेल्यानंतर जर कोणी आपल्याला लक्षात ठेवलं तर दयाच्या माध्यमातूनच लक्षात ठेवले पाहिजे. क्षमा आणि दया असे हे दोन शस्त्र आहेत की जे मनुष्याला आपल्याकडे आकर्षित करू शकते. हे शस्त्र जर आपल्याजवळ असेल तर मनुष्य संपूर्ण जगाला जिंकू शकेल. आपल्या भारतीय संस्कृतीने नेहमी आपल्याला अहिंसेचे धडे शिकवले आहेत. त्यातून हे सिद्ध होते की मनुष्याला नेहमी भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आणि कृष्णाच्या मार्गावरच चालले पाहिजे. आपले अनेक महर्षी झालेत, अनेक महापुरुष झालेत. वेदातही पुराणातही उपनिषदामध्येही या गोष्टीची चर्चा आहे की आपल्या मनात नेहमी आपले हृदय नेहमी दुसऱ्यांसाठी सद्भावना आणि दयाळूपणाचा त्यात भाव असायला पाहिजे. तर आपणही आज संकल्प घेऊयात की दुसऱ्या प्राण्यांच्या मनात, दुसऱ्या प्राण्यांसाठी, व्यक्तींसाठी, वनस्पतीसाठी, सगळ्यांसाठी आपण एक दयेचा भाव ठेवू आणि आपलं आयुष्य चांगलं जगूया. खूप खूप धन्यवाद.